यावेळेस फटका चांगला आहे, स्वतः म्हणत स्किट झाले असे. बायडिश लॉंगॉनला फिल्डर आल्या तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता. 1-1 अशी विद्यमान स्थिती आहे सध्याच्या घडीला. पाहतोय आपण नेक्स्ट मॅच रेग्युलरमध्ये पामेलेला I11 ओवे च्या विरोधात VRCC उसाटणे या दोन टीम मध्ये सामना असेल. चला अद्यापर्यंत 2 चेंडू फेकले गेल्यात. धावसंख्या 1-1. चला फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतात. यावेळेस चांगला बॉल होता, पाठीमागे जातोय. किपर मात्र चपलाईने चेंडूला उचलतोय. 3 चेंडू एकच जाब आली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाज संदेश मात्र या गोलंदाजाची. ओ एज आहे, फलंदाज बाद होईल. धक्का दुसरा लागलाय. 1 या धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद. त्यामुळे त्याची गोलंदाजी प्रभावी ठरत असताना पाहायला मिळतो आपल्याला. ओके ओके. फुल टॉस, फायदा उचललाय, पटका चांगला, षटकार 6 धावा. पाच चेंडू चांगले पेकळे होते, मात्र त्यानंतर 6व्या बॉलवरती आलेला षटकार भारत मात्र यांच्या बाटमधून धाबा झाल्या. ते एकूण 2-7. चला एकत्र येऊ नका लगेच. हा एकच साईडने गेलाच आहे, एकच साईडने. चला या चेंडूने खेळायचं आहे समोर. पहिल्या षटकामध्ये 7 धाबा आल्या. बिनस कंपनीच्या विरोधात आयोजक कमिटी तुम्हाला पाहायला मिळते. एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. कारण सामना खेळवणं सुद्धा फार गरजेचं असतं. दरवर्षी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये प्रेक्षणीय सामना खेळवला जातोय. चला गोलंदाज दुसरं षटक अतुल पाटील. अतुल पाटील गोलंदाजी मार्गवरती. आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे सीमारेषेवरती तुम्हाला पाहायला मिळेल. हा व्यापीठ आईच पाहू शकता आमचे पाहुणे मान्यवर आज सातत्याने याच मंचावरती सर्वांचं आगमन होत असताना पाहायला मिळेल. कारण आज हरीशदादा पाटील यांचा वाढदिवस आहे. फटका चांगला आहे आणि येथे धावा मिळतील 6. कोण आहे लाल टी शर्ट वाला? आपण बाहेर जा, पडद्याच्या आतमध्ये नको. ओके
धनाजी म्हात्रे यांच्याकडून कौस्तुभ पाटीलने जर लागोपाठ 3 षटकार आले त्याच्या बॅटमधून तर 1000 रुपये. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा षटकार की हो, वन बाउन्स 4 होता. झेल टिपण्याची संधी होती, खेळाडू पुढे आले, थोडेसे वेगाने आले, मात्र तोपर्यंत चेंडू जमिनीला लँड झाला आणि पहिल्या टप्प्यावरती 4 धाबा मिळाल्या. 4ने धावसंख्या पुढे सरकली. अद्यापर्यंत 2 षटकार 1 चौकार, 17 2 बाद 17 अशी विद्यमान स्थिती आहे सध्याची आयोजक कमिटीची. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला, फोल्डर नाही आहे, चौकार. ते 4 धाबा सातत्याने धाबा येत असताना पाहायला मिळतात. कौस्तुभ पाहतो आपण, कौस्तुभला 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा बिगिट, बॉल हवेत आहे, फिल्डर जजमेंट चुकलंय कारण अगदी वेगाने आले पुढे आणि तोपर्यंत येते 2 धावा मिळाल्या. फिल्डर अगदी पाहिलं नाही, तावाने आले की झेल कधी हातात पडेल असंच वाटलं असेल की काय, पण तोपर्यंत तुम्हाला झेलचा अंदाज घेता आला नाहीये. तुम्ही भरपूर पुढे निघून आले आणि चेंडू तुमच्या पाठीमागून पडला. फुल टॉस, चेंडू चाललाय, हो फिल्डर होते. 3 धाबा वाचवल्या, तेजस होते त्या ठिकाणी, 1च धाव मिळाली. 24 लास्ट टू गो, शेवटचा बॉल पाहा मिळतो या सध्या पाहतोय आपण शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल, पंच बॅट चिकून करत असताना धावसंख्या 25 स्कोरबोर्ड वरती झालेले आहेत. एज लागली होती या ठिकाणी पाहतोय आपण, फलंदाज बाद झालेत. यस, स्टंपला लागून चेंडू गेला पाठीमागे, फलंदाज बाद, धक्का लागला. या दुसरा ओव्हर समाप्त झाल्यात, 2-3 खेळाडू बाद झाल्यात, 25 धाबा स्कोरबोर्ड वरती. हो, चेंडू आउटसाइड अपस्टम वाईट यार्कर. डॉट बॉल. हो, पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंप सोडून जातो, वाईड बॉल. यस, नाही रिव्ह्यू नाही आहे वाईडसाठी. अंपायर डिसिजन फायनल.
पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर बाईट. ओ हो पाहावं लागेल आता पुन्हा एकदा. आता काय आपटी बॉम्ब. वाईट. 2 चेंडू वाईट आले. गोलंदाजाला कंट्रोल करावा लागेल. 27 धाबा स्कोर बडबर्दी. हलकसं अपील केलं होतं. डॉट वाईट डॉट वाईट डॉट असंच काहीसं सध्याच्या स्थितीला पाहिलं तर या एक्झिबिशन मॅचमध्ये तुम्हाला चित्र पाहायला मिळते. फुलटॉस होता, फायदा उठू शकले नाही आहे. ज्या फलंदाजाला आल्या आल्या 1 षटकार 2 चौकार ठोकले कौस्तुभने, त्याला मात्र जागेवरती थांबवलं. 3 चेंडू डॉट खेळलाय अद्यापपर्यंत या ओव्हरमध्ये. चांगलं षटक, चांगलं षटक. फुलटॉस. पंच नोची खूण करतात. 1+1 2 धाबा. दोन रन्स मिळाल्या. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव एकपटली आहे. अगदी जवळ चेंडू होता, हातामध्ये आला नाही आहे. पहिल्या दुसऱ्या प्रयत्न केले मात्र नाही येऊ शकला, त्यामुळे 2 धाबा तर 1 धाव मिळाली. 2 टू गो. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. विकेट केलाय, फटका चांगला आहे, टुईंगला लागलाय, बाहेर. षटकार. बऱ्याच वेळनंतर पुन्हा एकदा ऑन साईडला खेळल्यात. 1 धाव मिळेल. दुसरे धाब्यासाठी निघायचं होतं. यस नो अखेरकार माघारी परतवलंय. गुड डिसिजन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 37. मगाशी आपण पाहिलं आहे ना, शेवटचा ओव्हर. पहिलाच बॉल थोडासा हळुवारपणे वेकला संत गतीने, त्याच्यावरती 1 धाव मिळाली. दुसरे धावेसाठी निघाल्यात. मिसफील्ड आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा तुम्हाला पाहा मिळतात. सन्माननीय महेश दादा पाटील, युवा नेते, भारतीय जनता पार्टी यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला खराब फिल्डिंग झालं, म्हणजे तो नंतर 1च धाव मिळाली. 40 धाबा झाल्यात. आयोजक कमिटीच्या धाबा लागल्या 40. 3 विकेट गमावल्यात. अद्यापर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लेग स्टंप. इट्स वाईट. यस. 41 आकडा गाठत असताना फटका चांगला जागेवरून खेचला. टायमिंग सुरेख. षटकार. 6 धावा.
हां आयोजनच्या कमिटीच्या सूचना येतात की याच्यानंतर सामना होणार आहे संग्राम 11 नितलास च्या विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या दोन टीममध्ये मॅच होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. चला नितलास आणि उसाटणे. चला यानंतरची लढत असेल संग्राम 11 नितलस विपक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे काऊ कॉर्नरच्या दिशेला. चांगलं फिल्डिंग. एकच धाव. 54 धाबा झाल्या. शेवटचा बॉल. नाही मंके विकेट नाही. हो पुन्हा एकदा डॉट आलाय. चला इनिंग समाप्त झाली. पहिल्या सत्राचा खेळ संपला. 54 धावा लागल्यात. 55 ची गरज. चला राहुल काटे चांगला निर्णय. चला आधी यानंतर लढत असेल बघा. एका बाजूला संघ असेल आई 11 ओवे क्रिकेट संघाचे संघनायक. चला लगेचच आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. चला फिल्डिंग लावा. लगेच फिल्डिंग लावा. आता वेळ नको. VRCC उसाटणे क्रिकेट संघाचे संघनायक आणि आई 11 ओवे संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. चला आज वेळ आमच्याकडे कमी आहे. हरेशदादा पाटील यांचा वाढदिवस आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि त्यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सुद्धा इथे संपन्न होणार आहे. चला यानंतरची लढत असेल आई 11 ओबे विपक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. VRCC म्हणजे यापूर्वी ती संग्राम 11च्या विरोधात लढत होती रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. आता मात्र VRCC बघा 2-2 सामने जिंकलेले आहेत. या VRCC उसाटणे क्रिकेट संघ विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आई 11 ओबे उपस्थित आहे. हॅलो. चला सामना 4 षटकांचा असणार आहे. नाणेफेक ते संपन्न होईल आणि जगन्नाथ डोंगरे साहेब डोंगऱ्याचा पाडा या जगन शेट्टी या आपल्या शुभास येथे नाणेफेक संपन्न होणार आहे. लक्ष्मण दाडावकर यांना आम्ही इथे पाहतो क्रिकेटचा आनंद घेत असताना. सामना मात्र 4 षटकांचा इथे खेळवला जाणार आहे. रात्री बघा महेश दादा होते आमच्या सोबत होते निश्चित स्वरूपात. वाकडीच्या मैदानावर आमदार चषक क्रीडा स्पर्धा आपण आजमावली. चला निर्णय फक्त ओबे. चला वेट अँड वॉच नका. निर्णय तुम्ही अगोदर डिसाईड करून या. चला आता बोलूया पुन्हा एकदा आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सरांकडे आपण बोलूया.
हॅलो. वासुदेव सांगडे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये. चला प्रत्येक राम लखन ना? सिंह क्रिकेट आनंद घेतात. आप यहाँ पर क्रिकेट का लुत्फ ले रहे हैं. आपका एक बार फिर से हम यहाँ पर स्वागत करते हैं हमारे ऑर्गेनाइजर कमेटी की ओर से. चला सलामीची जोडी मैदानामध्ये जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे 55 धावांची. तर इथे पहिल्या चेंडूवरती मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय थडब्यांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक गेलाय परंतु 2 धावा मिळतील. तब्बल 3 धावा मिळतील. 55 धावांची गरज आहे. दोघांचे 12व्या खेळाडू नाही आहेत. कशी नावं सांगायची आम्ही. कोण आहे बॅट्समन. प्रदीप आणि रोहन यस फिलिप्स कंपनीचे ना सगळे. काय बात आहे. तर कंपनीमध्ये एवढे असतात 2 ते नानाचे 12 13. ठीक आहे. रोहन आणि प्रदीप जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय परंतु गोलंदाज इकडे मेघनाथ आहे. फलंदाज बाद आहे. हा कसा आउट झाला. चला बोल्ड झालाय. तर 55 धावांचा पाठलाग करत असताना पहिली विकेट आली आहे. हा सामना जो आहे तो सामना मात्र एक शो मॅच म्हणून आहे. शो मॅच अशाच असतात की आयोजकांचं प्रेम, आयोजकांचं असलेलं त्यांच्यावरती प्रेम, बऱ्याच गोष्टी असतात. दोस्ती, यारी, सगळ्या गोष्टी असतात. नातेसंबंध आणि त्यातूनही एक शो मॅच तयार होते. कधी कधी पोलिसांच्या शो मॅच असतात. इथे मात्र चला एक कंपनीला हा सन्मान दिला आणि आयोजक त्यांच्या विरोधात खेळतात परंतु आयोजकांनी देखील कोणती कसर सोडली नाहीये. बऱ्याच धावा कुठून काढल्यात. फिलिप्स कंपनीवर अक्षरशः ते तुटून पडले की काय. परत आता तुम्हाला तुटून पडायचं आहे. कंपनीचं नाव जर ठेवायचं असेल मोठ्या पद्धतीने तर आता या धावा बनवाव्या लागतील. हा क्या बात आहे. चला कंपनीमध्ये चांगली बॅटिंग करताय तुम्ही सगळेजण. आता इथे करून दाखवा म्हणजे प्रेक्षक देखील खुश होतील. आमचे अनिलदादा ढोपरे आलेले आहेत. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान टीमचे एक जबरदस्त नेतृत्व करणारे आमचे अनिलदादा ढोपरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. इथे मात्र चौकार आलाय. धाव संख्या 9. महागुरु कोणता सामना आता यानंतर प्रेक्षक वाट पाहतात. नितलस आणि उसाटणा. ओवे आणि VRCC उसाटणे झालंय त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. विवेक बरोबर ना. विवेक मात्रे. हा उसाटणा नितलस ना. ओके चला या दोन्ही कॅप्टन. अनिल दादा या. चला या प्रमोद या. अनिल ढोपरे आपण स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याचे संघनायक आहेत. एका बाजूला संग्राम 11 नितलस, संग्राम 11 जानुमान नितलस. चला टॉस करून घ्या. चला इथे नाणेफेक केली जाणार आहे. सामना दोन्ही मस्त क्रिकेट होईल. संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. या लक्ष्मण दादा या. क्या बात आहे. वाह. लक्ष्मण दाडावकर या. आपल्या शुभास इथे नाणेफेक संपन्न होईल. चौकार लागलाय. कोण लागलाय लागलाय. संघाच्या बाजूने लागतो नाणेफेकीचा कौल. तर नाणेफेक जिंकली संग्राम 11ने. निर्णय फक्त चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. संग्राम 11 नितलस क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. क्या बात आहे. अजून एक चौकार. चला आता हा फलंदाज मात्र जबरदस्त करतोय. रोहन. धाव संख्या
11 18 हो हो जबरदस्त धावसंख्या 55 धावांचा पाठलाग करायचा आहे बघा. 18 धावा आलेल्या आहेत. आता मात्र कुठेतरी फिलिप्स कंपनीच्या फलंदाजाने एक प्रॉपर फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. हा क्षेत्ररक्षक काय नाव आहे याचं? फलंदाज बाद होईल. संख्या 19 आणि इथे मात्र हा चेंडू येईल निर्धाव. चांगला प्रयत्न होतोय, चांगला प्रयत्न होतो. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरा षटक इथे सुरू आहे. मारण्याचा प्रयत्न आहे आणि भारत मात्र झेल खाली आहे. झेल चांगल्या पद्धतीने टिपला गेला. आता मात्र फिलिप्स कंपनीला थोडासा मागात पडेल की काय हा सामना हे चित्र मैदानामध्ये रंगताना दिसतोय. एका पाठोपाठ एक विकेट जाताना दिसतात. धावा देखील कुठेतरी थोड्याशा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आता मात्र धावसंख्या 19. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 10. आता मग उर्वरित 12 चेंडू आणि गरज आहे 36ची. 12 चेंडू 36 धावा. चला भारत मात्र नागझरी संघाकडून एक जबरदस्त खेळाडू आणि खास करून भारत मात्र म्हटलं तर नागझरीचे एक जबरदस्त आयोजक. रायगडातील सर्वात पहिली स्पर्धा भरवण्याचं नामांकन बऱ्याच वर्ष त्यांच्या नावावरती गेले. कारण सुरुवात नागझरीतूनच आपण रायगडाची पाहतोय. पाऊस संपल्या ती स्पर्धा आपल्या भेटीला येत असते. दसरा जसा होईल तशी मात्र ती स्पर्धा आपल्या भेटीला येत असते. अनेक वर्ष ती स्पर्धा आपण पाहत असतो. पहिला क्रमांक नक्कीच ती स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये मिळवत असतं की सुरू कोणत्या गावातून होते तर ती नागझरीतून भारत म्हात्रे यांच्या माध्यमातून. मागच्या वर्षी महेश पाटील यांच्या नावाने ती स्पर्धा आपण पाहिली. अतिशय चांगली स्पर्धा. आणि हा मात्र इथे तोंडऱ्याची ही आमदार चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. हरीश शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र इथे उभी केली आहे. आजचा फायनलचा दिवस आहे. अनेक संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि पाहता मात्र आजची शेवटची रात्र या स्पर्धेची आणि शेवटच्या रात्रीमध्ये हे विजेता संघ मात्र नक्कीच आता मात्र एकमेकांशी लढताना दिसतील. त्यानंतरचा सामना संग्राम 11 जहानमान नितलस वर्सेस स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे या 2 संघांमधली पुढची लढत. चांगला सामना होईल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कुठे जाऊ नका. एक वीक फाईट आपल्या भेटीला यानंतर लगेचच येत आहे. कट करण्याचा प्रयत्न आहे. डॉट चेंडू आलाय. आता मात्र फिलिप्स कंपनी टीम पूर्णपणे पराभवाच्या छायामध्ये दिसतंय. कारण ज्या पद्धतीने जी फलंदाजी हवी होती ती झालेली नाही आहे. बघा तोंडरे संघ मात्र छोटी मुलं घेऊन मात्र मैदानामध्ये उतरलाय. फिलिप्स कंपनीचे मॅनेजर आमचे रवी शिंदे यांचा पूर्ण हा स्क्वॉड आपण पाहतोय. आणि धावसंख्या 20 अजून 35 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 6 आणि 35 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे एकतर्फी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालंय. जेव्हा असे सामने होतात त्यावेळेला मात्र चुरशी होणं गरजेचं असतात. त्या होत नाहीयेत. गोलंदाज श्रीनाथ पाटील आहे. नाहीये. या दादाने 3-4 वेळा प्रयत्न केले. 3-4 वेळा तो असक्सेस झालाय. 2 वेळा पकडला देखील परंतु पकडून तो पडद्याच्या बाहेर गेलाय.
आता मात्र हा चेंडू त्याच्या वरतून गेलाय. प्रयत्न होते चांगले, काय हरकत नाही. या शो मॅच खेळायला मिळाय हे महत्वाचं आहे. चला आता मात्र मिळणारे चेंडू असतील ते 4 आणि 29 धावांची गरज आहे. 4 षटकार आले. हो, हा चेंडू कुठं चाललाय. आजच्या हाऊस तुम्ही भागवता खरे श्रीनाथ दादा, पण उद्या मात्र अंथरुणातून उठवणार नाही. कारण अवकाळीचं खेळल्यानंतर तेच असतं, मजा चांगले असते थोडक्यामध्ये. पण आता उद्या तुम्हाला समजेल की खेळ कसा असतं. हे खेळाडू नुसतंच खेळत नाही, त्यांची प्रॅक्टिस असते, बऱ्याच गोष्टी असतात मैदानामध्ये सराव. हा नाही आहे, या गोष्टी आता जुन्या झाल्या, तुमच्या काळामध्ये होत्या, आता त्या बदलल्यात. लिंबू वगैरे, पण लिंबूंचा कारभार हल्ली सध्या बऱ्याच ठिकाणी चालू आहे. काय त्याच्यामध्ये माहिती नाहीये. लिंबू लिंबू स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. हा दुसरा हारेल, दुसऱ्याचा संघ बॅकफुटला जाण्यासाठी काय 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 करतात, कशासाठी. तर ते होत नाही, त्या उलट्या होतात उलट. चला चेंडू सीमारेषा नक्कीच गाठेल, परंतु इथे आता मात्र सामना फक्त औपचारिकतेने पाहायला मिळतंय. कारण फिलिप्स कंपनीला असं वाटलं होतं की सामना आम्ही सहज जिंकू. विनस कंपनी धावा आता अजून तुम्हाला पाहिजेत त्या किती 25 झालेत, म्हणजे अजून 30 धावा पाहिजेत. मग 31 झालेत. जाऊ द्या, तुमचा काय हे नाही त्याच्यामध्ये, चूक काही नाही तुमची. शेवटचा चेंडू बाकी आहे. चौकार गेलाय तिकडे. धाव संख्या 35, अजून 20 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 20 धावा. एका चेंडूमध्ये 22 धावा झालेल्या आहेत, त्या देखील इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. हा नो बॉल आहे बघा. 22 धावा झालेल्या आहेत. आत्ताचाच ताजा उदाहरण आहे. काही दिवसापूर्वी नक्कीच IPL मध्ये वेस्ट इंडिज IPL सुरू आहे आणि इथे मात्र अजून वाईट. आता 18 आल्यात, एक चेंडू 18 धावा. बघा छोटासा एक चिमुकला देखील मैदानामध्ये आता उतरवलाय. पहिले आई वडील मुलांच्या हातामध्ये वया पुस्तकं द्यायच्या, आता मात्र बॅट देतात. जा तुम्ही मैदानामध्ये खेळा, शिक्षण राहू द्या बाजूला. तसं नाहीये, शिक्षणाशिवाय काही नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो आयोजक कमिटीने. पाहुण्यांना मात्र पराभव स्वीकारावा लागलाय. विनस कंपनी हार्ड लक. आपलं देखील मनपूर्वक अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये एक शो मॅच खेळण्यासाठी आलात. चला इथे आता सामन्याला आपण सुरुवात करूया. चला संग्राम 11 नितलस टीम आपण मैदानाचा ताबा घ्या आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आपण खेळाडू कक्षामध्ये या. लवकरात लवकर सामना इथे सुरू करावा अशी विनंती करतोय. बोलूया आपण जगदीश पाटील यांच्याकडे. चला आता जी लढत झाली, आयोजक संघ तोंडरे क्रिकेट संघ जिंकलेला आहे. अभिनंदन त्यांचे. भरतदादा म्हात्रे, श्रीनाथ पाटील, मेघनाची फलंदाजी बघायला मजा आली, चांगली फलंदाजी झाली. चला विनस कंपनी रवी शिंदे साहेब या आपण स्टेजवर आपला सन्मान इथे केला जाईल. संग्राम 11 नितलास चला मैदानामध्ये